हे बघा भावांनो, तुमच्या दाजींनी आज चिकन बिर्याणी दम बिर्याणी बनवली बघा. कशी आहे काय नाही ते सांगा. पूर्ण व्हिडिओ बघा. बघा इथं आहे. हे दगड ठेवला होता ह्यांनी दम द्यायसाठी. आणि हे का इथं धरा, इथं धरा. हो का अशी झाली आहे बघा. हो का मिक्स केलं तरी जमल. केली. आणि हे लिंबू आणि हे कांदा फायनली झाली. कशी वाटली? नमस्कार भावांनो, हे बघा आपण आहे ना आज चिकन दम बिर्याणी बनवलं बरं का. तिला नाही जमत भाजी करती पण दम बिर्याणी जमत नाही. मला बी जमती का नाही ते बघा सांगा. लय भारी बनवते. मला आईने शिकवल्या. माझ्या आई लय भारी करत गेली. मी बघून करा. तुला आवडते का पप्पाच्या हातची बिर्याणी? ओमच्या डोळ्यामध्ये कांदा चला तिखट कांदे. बिर्याणीसाठी लागणारं साहित्य हे बघा. 4-5 कांदे घेतले, 2 असलेले टमाटे घेतले. टमाटे आता मोठे मोठे हे बघा. 2 टमाटे आणि एक कांदे. पोरांना बिर्याणी आवडते हो. बाहेरून कशाला आणायचं हॉटेल. आपण घरगुती दम बिर्याणी चिकन दोघं कामाला असतो आम्ही. मी आता आलो बघा. दिवसभर रिक्षा चाललेली. कंपनीत आज सुट्टी टाकली होती मला हॉलिडेची. 26 जानेवारी रिक्षा चालवली आलो. आणि आपल्यासाठी आज लय आनंदाचा दिवस आहे. तुमच्या सगळ्याचा सपोर्ट नाही ना. आपले 500 सबस्क्राईब पूर्ण झाले. असेच आशीर्वाद ठेवा आणि व्हिडिओ बघत जा. लाईक करा, जा शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब बी करा. प्लीज म्हणते हो. त्याला सांभाळा कोण नाही. बहीण आणि भाऊ सांभाळ मस्त राहतात घरी. इतकी वेळ तिघ जण घरी बसून घराच्या बाहेर जात नाहीत बघा. पोरांचं मला तिला भारी वाटतं. टेन्शन नाही. घरातच खेळत येत. घरात कोणी बोलेल दरवाजा सुद्धा काढत नाहीत आम्ही आल्याशिवाय. तेवढं लय भारी वाटत. आई होती सांभाळायची. आई वारली ना, त्यामुळे आता ह्याला सांभाळायला पण कोण नाही. आणि आपल्याला गरीबाला काम केल्याचा पर्याय नाही. तुम्ही 3 ला येते, मम्मी 5 ला येते. मग असंच राहायचं. कुणाला येऊ द्यायचं नाही घरामध्ये. हुशार आहे हो. ओमला हुशार आहे. तिन्ही पोरं हुशार आहेत. दीदी पण हुशार आहे. आम्ही आल्यावरच थोडा 1 घंटा खेळायला बाहेर जायचं. तर मग नंतरला काय जायलाच काय नाही. भारी आहे तो पोर. असं राहिलं तर जीव लागते की आपल्या आता आपली फॅमिली आहे ना. या युट्यूब फॅमिली आपलीच फॅमिली आहे सगळी आहे ना. हे बघा भाऊ, राईस वेगळा शिजून घेतलाय आणि आपलं चिकन पण शिजले आता नाही का एकदम मस्त. आता आपण ह्याला दम लावू. दम त्यासाठी आहे ना सगळ्यात पहिलं आहे ना बुडाला थोडस चिकनची ग्रेव्ही आणि 1-2-3 पीस टाकायचे असं म्हणजे का भात करपत नाही खाली. त्यानंतर 1 लेअर भाताचा पूर्ण 1 लेअर असा भाताचा. त्याच्यानंतर 2nd लेअर चिकनचा असं. हे चिकनचा लेअर असं लावायचं. हे जरा 1 लेअर तसंच सेम. दुसरा लेअर परत राईस
असंच टाकून घे. हे बघा भावानं 3 लेअर लावले आपण नाही का. आता आपण ह्याला देऊ दम नाही का, दम देऊ नाही का, ह्याला दम देऊ. आणि एक 20 मिनिट आहे ना 3 लेअर लावलेत बरं का. खाली सगळ्यात चिकन, त्यानंतर राईस, त्यानंतर चिकन, परत राईस, चिकन आणि शेवट थोडासा राईस. त्याला मिक्स पण करू शकता. हा आता ह्याला लावू आपण दम. हे बघा अशी बनवली त्यांनी बिर्याणी. मला काही येत नाही, त्यांची कशी झाली काय नाही ते सांगा. आणि लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय, मग भेटू आता दुसऱ्या ब्लॉग मध्ये.